विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। भरणे अधिक त्यांचे मिळवणे बरोबर खिशे भरणे। मामा तेवढं आमचं ऊसाचं बघा, पाहुणं ऊसाचं सोडून बोला। मामा तेवढं खडक वासल्याच्या कॅनलचं बघा, पाहुणं तेवढं पाण्याचं सोडून बोला। मामा तेवढं ते आमचं पोरग शिकलंय त्याला नोकरी लावायचं बघा, पाहुणं नोकरी कुठे आता, नोकरी सोडून बोला। मामाला ऊसाचं बोलायचं नाही, मामाला पाण्याचं बोलायचं नाही, मामाला नोकरीचं बोलायचं नाही। मग मामाला काय सांगायचं का, मामा तुम्ही माझ्या दारी धरायला माझ्या ऊसात दाऱ्यावर या म्हणायचं का? जय पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय समाजभूषण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माजी गृहमंत्री आदरणीय राम शिंदे सर, पुणे जिल्ह्याच्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेशजी भेगडे तात्या, सरचिटणीस आदरणीय अविनाशजी मोटे, भाजपा तालुका अध्यक्ष आदरणीय जामदारजी वकील साहेब, पृथ्वीराज बापू, माऊली काका चौरे आणि आता नुकताच या बोरी गावातील सर्व तरुण बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते सर्व या बोरी गावचे सुपुत्र, या सर्व सुपुत्रांचा मी मनापासून त्या सर्व तरुणांना धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं स्वागत करतो। यामध्ये वैभवजी देवडे असेल, मधु पाटील असतील, बापू लालगे असेल, सर्वच सुधाकरजी देवडे असतील, सागर देवडे असतील, सर्वच आमचे महाराज असतील। आता नावं जास्त सगळ्यांची घेत नाही, मला माफ करा, पण एक लक्षात ठेवा शक्य नाही बापू हो, आज या बोरी गावामध्ये मला वाटतं पाठीमागही असा कधी दिवस उजाडला नसेल आणि पुढेही भविष्यात कधी असा दिवस उजाडणार नाही, असा दिवस आज या बोरी गावामध्ये उजाडलेला आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे। काय झालं, गेली 10 वर्ष आपण या तालुक्याचं नेतृत्व ज्या व्यक्तीकडे दिलं, ते नेतृत्व, ते लोकप्रतिनिधी सर्वच बाबीमध्ये त्यांची पिछेहाट झालेली आहे। त्यांना कुठलंही आपण तालुक्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं किंवा सर्वसाधारण माणसानं जर एखादं काम सांगितलं, मामा तेवढं आमचं ऊसाचं बघा, पाहुणं ऊसाचं सोडून बोला। मामा तेवढं खडक वासल्याच्या कॅनलचं बघा, पाहुणं तेवढं पाण्याचं सोडून बोला। मामा तेवढं ते आमचं पोरग शिकलंय त्याला नोकरी लावायचं बघा, पाहुणं नोकरी कुठे आता, नोकरी सोडून बोला। मामाला ऊसाचं बोलायचं नाही, मामाला पाण्याचं बोलायचं नाही, मामाला नोकरीचं बोलायचं नाही। मग मामाला काय सांगायचं का, मामा तुम्ही माझ्या दारी धरायला माझ्या ऊसात दाऱ्यावर या म्हणायचं का? अरे तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, ठीक आहे, तुमचं नशीब फळफळलं, तुम्ही आमदार झाला, नशिबानं तुम्ही मंत्री झाला। आमदार होता तेव्हा मामा काय म्हणायचे, मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, सरकारवर भाजपाचं आहे, शिवसेनेचं आहे, माझं काही चालत नाहीये।
ठीक आहे बाबा, लोकांनी 5 वर्ष समजून घेतलं, तुम्ही विरोधी पक्षाचा आमदार आहे, तुमचं काही चालत नाहीये. पुढे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, दुसऱ्या टर्मला दिलं निवडून, ठीक आहे. लोकांना वाटलं गोरा गोमटा जरा गुबगुबीत आहे, करल काहीतरी काम. नामदारावरती थोडीशी नाराजी झाली लोकांची, असू द्या. लोकांना वाटलं करल हा काहीतरी माणूस, म्हणून दुसऱ्या पंचवार्षिकला तुम्हाला लोकांनी निवडून दिलं. थोड्या मताने तुमचा निसटता विजय झाला, होऊ द्या. योगायोगानं तुम्ही मंत्री झाला, तुमचं सरकारही झालं. मामा, आता काय तुम्हाला अडचण होती? 2.5 वर्ष तुम्ही मंत्रीपद भोगलं. मग या 2.5 वर्षाच्या कालकीर्तीमध्ये मामा, या जाहीर सभेच्या निमित्तानं या महाराजाचं या वारकऱ्याचं तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक तरी पोरग नोकरीला लावलं का? एक तरी विकासाचं काम केलं का? आणि फक्त मतदानाच्या टायमाला यायचं, पाहुणा पण पाहुणे राव, पाहुणा पण पाहुणे राव. आता मामा, तुम्हाला लोकांनी पूर्ण ओळखलंय. इलेक्शन लागलं की म्हणायचं आपण धनगर आहे, ते मराठा आहेत, हर्षवर्धन पाटील मराठा आहे. बघा, नाव छत्रपती कारखान्याला दिलंय, पण त्या छत्रपती कारखान्याचा चेअरमन कोण आहे? धनगर आहे. ठीक आहे, छत्रपती कारखान्याचा चेअरमन धनगर आहे, मग ते मराठा आहे, आपण धनगर आहे. कशासाठी? तुझ्या स्वार्थासाठी, फक्त तुझ्या स्वार्थासाठी, फक्त तुझ्या स्वार्थासाठी. मामा, पत्रकार बंधू येत आहेत, मीडियावाली येत आहेत, या जाहीर सभेतनं माझं तुम्हाला आव्हान आहे. ठीक आहे, हर्षवर्धन पाटील मराठा आहे, आम्ही धनगर आहे, पण मामा, तुम्ही ज्यांचं नेतृत्व मान्य केलंय ते बारामतीकर कोण आहेत? हे माझा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही त्या बारामतीकरांचं नेतृत्व सोडून द्या. 1 मिनिटात माझ्या खंडेरायाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही हर्षवर्धन पाटलाचं नेतृत्व सोडून देतो. आहे का तयारी तुमची? चला, तुम्ही त्यांचं नेतृत्व सोडा, आम्ही हर्षवर्धन पाटलाचं नेतृत्व सोडतो. अरे कशाला जातीपातीचं राजकारण करताय? जात कशाची जात? माणूस ही एक जात आहे आणि माणुसकी हा एक धर्म आहे. आपण जातीपातीच्या पलीकडे गेलेली माणसं आहे, आपण राजकारणाच्या पलीकडे गेलेली माणसं आहे. पण मामा, नुसतं गोड बोलून आता तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत. लय मामा तुम्हाला जातीचा पुळका, लय जातीचा पुळका. मामा, हा बाप महाराज तुम्हाला ठाणकावून सांगत होता, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्वी रुईगाव होतं, या बाप महाराजांनी तुम्हाला ठाणकावून सांगितलं होतं. मामा, भास्कर आता मेवण्याला नका देऊ तिकीट. रुईला सतीश कोकरे मामा आहे, त्या सतीश कोकरे मामाला तिकीट द्या. सतीश मामा कोकरे धनगर नव्हता धनगर. मामाला सांगितलं, मामा, पुरीचा अशोक पाटील इच्छुक आहे, अशोक पाटलाला तिकीट द्या. मामा म्हणलं, महाराज, अशोक पाटील इच्छुकच नाही, तुम्हीच म्हणताय अशोक पाटील इच्छुक आहे. खंडेरायाची शपथ घेऊन सांगतो, मामा, तुम्हाला तुमच्या मेवण्याशिवाय दुसरा कोण धनगर दिसतो का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. अरे कवर लोकांना फसवणार, कवर जातीवाद म्हणणार, कवर समाज म्हणणार. अरे मी तर याच्या पुढे जाऊन सांगेल, मामा, तुम्ही 5 वर्ष आमदारकी भोगली, मामा, तुम्ही 2.5 वर्ष मंत्रीपद भोगलं, याच्यात तुम्ही भलं कुणाचं केलं? माझा सवाल आहे तुम्हाला, या इंदापूर तालुक्यातल्या एका तरी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला तुम्ही पाठबळ दिलं का? एका तरी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला तुम्ही पद दिलं का? तुमच्या मेवण्याशिवाय तुम्हाला कोणी दिसेना. मामा, दिसतंय का मामा तुम्हाला कोणी? मी सांगू का तुम्हाला? भरणे, मी व्याख्या केली, एक व्याख्या पत्रकार बंधूंनो. या दोघा मेवण्याने काय केलं माहितीये का? भरणे अधिक त्यांचे मेहणे बरोबर फक्त आणि फक्त खिशे भरणे. भरणे अधिक त्यांचे मेवणे बरोबर खिशे भरणे. या दोघांनी किस लय भरलं, ओ लय भरलं.
तुम्हा आम्हाला यांनी काय दिलं नाही, काय नाही दिलं. आलं की पाया पडायचं, पाहुणं 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 पाहुणं. मला तर वाटतं की आता झोपीमध्ये सुद्धा चावलं. एक गाणं आहे बघा, पाहुणं जेवला का असं म्हणेल ते आता एखाद्या. आणि म्हणून मामा तुमचं सगळं संपलेलं आहे. या न्यूज चॅनेल वाल्याला मी सांगेल, विनंती करेल, ही जरा गर्दी दाखवा. अरे बोरीगाव ते म्हणायचे आमचं हक्काचं गाव, राष्ट्रवादीचं गाव. काय तुमच्या बापाचं गाव आहे का बोरीगाव म्हणजे? मी सांगेल बोरीगाव सुशिक्षित गाव आहे, बोरीगाव प्रगतशील बागायतदाराचं गाव आहे, बोरीगाव आध्यात्मिक गाव आहे, बोरीगाव सांप्रदायिक गाव आहे. आणि बोरीगाव हे धोंडोपंत दादाच्या थरावरचं गाव आहे. आणि म्हणून या बोरी गावामध्ये मामा एकच तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, आता आपलं तुम्ही काय करा, दोघं मिळून गळ्यात गळ घालून उत्तम शेती करा. आज एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि म्हणून सज्जन माय बापू, वेळ अधिक झालेला आहे, अगोदरचा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आपल्याला राम सरांना ऐकायचंय, आदरणीय भाऊंना ऐकायचंय. पण जाता जाता एक आपल्या समोर मी दृष्टांत ठेवणार आहे. एक लहानस उंदराचं पिटकुलं होतं, एक लहानस उंदराचं पिटकुलं होतं, बारीक पिटकुलं होतं. आणि एक महात्मा एके दिवशी तपश्चर्याला बसले होते. तपश्चर्याला बसलेला महात्मा, आणि तपश्चर्याला बसल्यानंतर कसं काय कुणास ठाव, अचानक एके दिवशी ते लहानसं उंदराचं पिल्लू त्या महात्म्याच्या मांडीखाली घुसलं. आणि महात्म्याच्या मांडीखाली घुसल्यानंतर महात्म्याच्या मांडीखाली वळवळ वळवळ असं उंदराचं पिटकुलं करायला लागलं. आणि वळवळ वळवळ केल्यामुळं तो महात्मा जागा झाला. आणि त्या महात्म्यानं पाहिलं तर मांडीखाली आपल्या उंदराचं पिटकुलं आहे. महात्म्याने पाहिलं तर उंदराचं पिटकुलं. महात्म्याने त्या उंदराच्या पिल्लाला विचारलं, पाहिलं तर ते उंदराचं पिल्लू इतकं घाबरलं होतं, थर 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 कापत होतं. महात्म्याने विचारलं, हे उंदराच्या पिल्ला एवढा का घाबरला, तुला घाबरायला काय झालं? उंदराचं पिटकुलं म्हणलं, महाराज महाराज माझ्या पाठीमाग मांजर लागले, माझ्या पाठीमाग मांजर लागले, त्याच्यामुळं मी भयभीत झालो, त्याच्यामुळं मी घाबरलो. महाराज मला एकदा या मांजराच्या तावडीतून सोडवण्यासाठी मला एकदा तुम्ही मांजर करा, म्हणजे माझं हे मांजराचं भय नाहीसं होईल. आता तो महात्माच होता बिचारा. त्या महात्म्यानं काय केलं, त्या उंदराच्या पिल्लाला आशीर्वाद दिला आणि त्याला मांजर केलं. आता मांजर केल्यावर तरी ह्याची भीती जावावं का नाही? हो नाही, मांजराची भीती गेली. परत मांजर पळत पळत महात्म्याकडे गेलं आणि महात्म्याला सांगायला लागलं, महाराज महाराज महाराज. महात्मा म्हणला, काय झालं आता महाराज महाराज म्हणायला? मग ते मांजर सांगायला लागलं, महाराज माझ्या पाठीमाग कुत्र लागले, तेव्हा मला ह्या कुत्र्याच्या तावडीतनं एकदा वाचवा. महात्माच होता बिचारा. महात्मा म्हणला, ठीक आहे तथाच तू म्हणल्याबरोबर त्या मांजराला त्या महात्म्याने काय केलं, कुत्र केलं. आता ती कुत्र केल्यावर कुत्र्याची भीती जावावं का नाही? नाही गेली कुत्र्याची भीती. मग एके दिवशी ती कुत्र असं फिरायला गेलं गावाच्या बाहेर. आणि गावाच्या बाहेर फिरायला गेल्यानंतर त्या कुत्र्याचा पाठलाग एका लांडग्यानं केला. कोणी केला? लांडग्यानं केला. आता लांडग मागन कुत्र पुढं, लांडग मागन कुत्र पुढं. कुत्र पळत 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 त्या परत महाराजाजवळ गेलं आणि महाराजांना विनंती करायला लागलं, महाराज महाराज माझ्या पाठीमागं लांडगा लागलाय, मला या लांडग्याच्या तावडीतनं सोडा. विचारा तो महात्माच. महात्मा म्हणला, ठीक आहे कुत्र्या, तुला लांडगा केल्यानंतर तरी तुझी भीती जाईल ना? ते कुत्र म्हणला, हा महाराज मला लांडगा केला की माझी भीती संपून जाणार. मग त्या कुत्र्याला सज्जन माय बापू हो, त्या महात्म्यानं काय केलं, लांडगा केला बर का. पण लांडगा कसला असतो तुम्हाला माहित आहे? लबाड लांडगा असतो, ध्यानात ठेवा. आणि मग हे लबाड लांडग फिरायला लागलं, म्हणजे पूर्ण तालुक्यात फिरायला लागला हा लांडगा. आणि शेळ्यांचा बकऱ्यांचा फरशा पाडायला लागला. धर बकर फोड, धर शिळी फाड. आणि असा हा याने कार्यक्रम चालवल्यानंतर एके दिवशी लांडग रानात फिरत असताना
एके दिवशी या लांडग्याच्या पाठीमाग एक वाघ लागला. काय लागला? वाघ लागला. आता वाघ मागण लांडग पुढं, वाघ मागण लांडग पुढं. लांडग पळत पळत महाराजाजवळ गेलं. महाराज म्हणले, काय लांडगोबा, बरं वाटतंय का जरा? लांडगा म्हणला, नाही नाही महाराज, माझ्या माग कोण लागलाय? वाघ लागलाय. तरी माझी अजून काय भीती भय गेलं नाहीये. महाराजांनी लांडग्याला एकदाच विचारलं, लांडगोबा, लबाड बाबा, तुझी भीती जाण्यासाठी तुला काय केलं पाहिजे? हा लबाड लांडगा म्हणला, महाराज, मला आता एकदा वाघ करा. वाघ केला रे केला. बघतो म्हणलं सगळ्यांचा बाप होऊन लागतो, सगळ्यांचा बाप होऊन लागतो म्हणला, आणि कुणाचंच काही चालून देणार नाही म्हणला. आणि महाराजांनी राव त्या लांडग्याला केला की वाघ? काय केला? वाघ केला. आणि वाघ केल्यानंतर सज्जन माय बापू, या वाघाची हिंसक वृत्ती जागी झाली. आणि हा वाघ मनात विचार करायला लागला, ज्या महाराजानं, ज्या महात्म्यानं आपल्याला उंदराचा वाघ केलाय ना, तो महात्मा एक ना एक दिवस आपल्याला वाघाचा उंदीर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या वाघाच्या मनात असं आलं, आता या महात्म्याचा सुद्धा फडशा पाडला पाहिजे. आणि मग या वाघानं काय केलं? त्या महाराजाच्या, त्या महात्म्याच्या दोन्ही खांद्यावरती दोन पुढचे पंजे टाकले, धरकाळी फोडली, आणि त्या महाराजांचं आता तो वाघ नरडी फोडणार. एवढ्यात त्या महाराजानं त्या वाघाला काय केलं? उंदीर केलं. सज्जन माय बाप हो, माझा दृष्टांत संपला. बोरीकरांनी, बोरीच्या कार्यकर्त्यांनी खूप काय त्यांच्या वेदना आपल्या समोर त्यांनी मांडल्या. वैभवनी सांगितलं, आम्हाला भीती आहे, दडपशाही आहे, अंक आहे, तंक आहे. लक्षात ठेवा वैभवजी, वाघ जरी असला तरी त्या वाघाला उंदीर करण्याची क्षमता तुमच्या आमच्या मध्ये, म्हणून तुम्ही कुठल्याच प्रकारची काळजी करू नका. आणि मी एक सांगतो वैभव, ही भरणे आणि त्यांचे मेवणे या महाराजावर सोडून त्या पट्ट्यावर ती फकीर झाला एकटाच त्यांना. म्हणून सज्जन माय बापू, मी बोरीकरांना एक या ठिकाणी आश्वासन देतो, तुमच्या मागे हे व्यासपीठ आहे, आदरणीय हर्षवर्धन पाटील आहे, आदरणीय राम शिंदे सर आहे. कुठल्याच गाभा बाबतीमध्ये काळजी करू नका. महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, म्हणून घ्यायची गरज नाही. लोकशाही आहे, हुकुमशाहीमध्ये आपण वागत नाही. म्हणून पुन्हा एकदा या तरुण वर्गाचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि बोरीकरांच्या सर्वांच्या पायावरती मी माझा माथा टेकवतो, डोकं टेकवतो. का तर तुम्ही या गोरगरीब जनतेतल्या पोरांना भरघोस मतानं निवडून दिलं आणि बोरी गावाचा कायापालट केला. असंच प्रेम, अशी साथ या तरुणांना द्या. हे तरुण निश्चित भविष्यामध्ये बोरी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.